युवक काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात येते आणि इथं जे हिमंता बिस्वा आहेत यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न आहे तो युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय। सध्या पोलीस त्यांना ताब्यात घेताना पाहायला मिळतात। जो पुतळा या ठिकाणी जाळण्यासाठी आणलेला होता तो मात्र पोलिसांनी जाळून दिलेला नाही आणि एक गोंधळाची परिस्थिती आहे ती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आणि आता या सगळ्या महाराष्ट्र काँग्रेस युवकच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस ताब्यात घेताना पाहायला मिळतात। मुख्यमंत्रीचा जाहीर निषेध करतोय। आमच्या पवन कल्याण समिती अन्याय केला त्यांचा जाहीर निषेध। आंदोलनाला परवानगी आहे का? आसामचा सीएम हेमंत बिस्वाचा धिक्कार आहे। 52,000 कोटीचा भ्रष्टाचार केलाय। 3 पासपोर्ट आहेत आणि आमचे प्रेसिडेंट खरगेजींबद्दल आपण सत्ता उच्चारले। पुतळा जाळून नाही दिला तुम्हाला, पुतळा जाळणार होता। पोलिसांनी पुतळा जाळू दिला नाही आम्हाला। आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर अशाच पद्धतीने युवक काँग्रेस मार्फत प्रोटेस्ट करणार आहोत। परवानगी घेतली का? परवानगी मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांचा धिक्कार आहे। या ठिकाणी हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत। हिमंता बिस्वा जे भाजपचे आसामचे मुख्यमंत्री आहेत त्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न आहे तो या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होता आणि पोलिसांनी त्यांना रोखलेलं आहे। त्यामुळे एक गोंधळाची परिस्थिती आहे ती निर्माण झालेली आहे। भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आहे ती युवक काँग्रेसच्या या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे। पुण्यातल्या स्वारगेट चौकामध्ये सध्या हे आंदोलन सुरू आहे आणि हिमंता बिस्वा जे आसामचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आहे ती या ठिकाणी केली जाते। आणि आता स्वारगेट पोलिसांनी इथले जे आंदोलक आहेत त्यांना सुद्धा ताब्यात घेताना आपण पाहतोय, ही दृश्य पाहतोय की त्यांना आता गाडीमध्ये बसवलं जाते। खरं तर त्यांना आंदोलन